तर शिशिर शिंदे दलबदलू नेते असल्याची टीका गजानन कीर्तीकर यांनी केलेली आहे। शिशिर शिंदे मला शिस्त आणि निष्ठेचे धडे काय देणार असा प्रश्न देखील गजानन कीर्तीकरांनी उपस्थित केलेला आहे। तर वायकर कोण एवढे मोठे लागून गेले असं गजानन कीर्तीकर यांनी म्हटलंय। वायकरांनी माझी भेट घ्यावी, जिंकल्यावर त्यांनी माझ्याकडे यायला हवं होतं असं देखील गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं। त्याला म्हणजे शिशिर शिंदे ना, शिशिर शिंदे आता दल बदलू आहे आमच्यातला। शिवसेना नंतर मनसे, नंतर पुन्हा शिवसेना आणि पुन्हा आता इकडे। तो मला शिस्त आणि निष्ठेचे धडे काय देणार? अमोलच्या बाजूने निवडणुकीत प्रचार केला नाही, तर रवींद्र वायकरच्या बाजूने सुद्धा प्रचार केला नाही। मी ज्याच्या बाजूने प्रचार केला असता तो उमेदवार 50-60 हजारांनी निवडून आला असता। वायकरने माझी भेट घ्यायची। वायकर एवढा कोण मोठा दाखवून गेला? आणि जिंकून आल्यानंतर माझ्याकडे यायला पाहिजे।